मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला खास आहे। टायटल तुम्ही वाचलं आहे, हाऊ टू रिमेंबर एव्हरीथिंग यू रीड। तुम्ही जे वाचलंय ते कसं लक्षात ठेवाल। कारण काय होतंय, खूप मुलं कमेंट करताय, भरपूर सारे कॉल येत आहे की सर आम्ही वाचतोय, आजचं वाचतोय पण पुढचं वाचलं की मागचं विसरून जातो, मी नेमकी काय करू। असंच चालत राहिलं तर ऐन पेपरच्या वेळी ते सगळा गोंधळ होऊन जाईल। मागचं वाचलेलं 8 दिवसापूर्वीचं 8 दिवसांनी पेपर आहे, काहीच आठवणार नाही, मग कसं करायचं। सो मित्रांनो, घाबरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी दररोज तुम्हाला इंजिनिअरिंगचे आपले एग्जाम कशी एंड सेम भारी करू शकता, तुम्ही टॉप करू शकता, कसं टॉपर होऊ शकता, यासाठी डेली बेसवर खूप भारी भारी गोष्टी तुम्हाला शेअर करतोय। नंबर ऑफ मुलं ते फॉलो करतात, त्यांना रिझल्ट पण येतोय। सो मित्रांनो, नंतर मला खूप सारे कमेंट आले की सर याच्यावर आयडियाज द्या की कसं आम्ही लक्षात ठेवू शकतो। सो मित्रांनो, घाबरू नका, या व्हिडिओमध्ये तीच आयडिया क्लिअर करण्यात दिलेल्या स्ट्रॅटेजी फॉलो करा, बघा तुम्हाला सगळं लक्षात राहील। दोन स्ट्रॅटेजी सांगतो। पहिली स्ट्रॅटेजी आहे, आपण जे वाचलं आहे शिकलंय ते लक्षात ठेवण्यासाठी फर्स्ट स्ट्रॅटेजी सगळ्यात रॉकिंग स्ट्रॅटेजी आहे। पहिली स्ट्रॅटेजी ही सांगते की जे तुम्ही शिकले, जे तुम्ही वाचलं ते कुणाला तरी शिकवा। यस, आय रिपीट, तुम्ही जे वाचलं, जे तुम्ही लर्न केलं, जे तुम्ही समजून घेतलं, जो टॉपिक कंप्लीट केला तो कुणाला तरी शिकवा। भले त्याला तो रिव्हिजन करण्यासाठी म्हणून शिकवा किंवा त्याला येत नाही म्हणून शिकवा। मित्रांनो, काय होतं, जेव्हा आता आम्ही घ्या समजा मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 स्टॅटिस्टिक हे विषय शिकवतो, बरोबर, M1 M2। सो मी काय करतो, मला सगळं कसं पाठ झालंय, मी काय पाठ नाही करत बसलो ना, मी जेव्हा एकदा समजून घेतल्यानंतर मुलांना शिकवल्यानंतर काय होतं, जेव्हा आपण शिकवतो तेव्हा ते लिहिलं जातं आणि लिहिल्यामुळे आणि दुसऱ्याला समजून सांगताना आपल्याला त्याच्यात फुल प्लेज उतरावं लागतं। कारण शेवटी आपल्याला त्याच्याकडून त्यांनी काही क्वेश्चन विचारला आणि तो रॉंग झाला तर शेवटी आपल्याला ते परफेक्शन देता आलं पाहिजे। त्यासाठी जेव्हा आपण शिकवतो ना तेव्हा ते जास्त डोक्यात बसतं। म्हणून कुठलीही गोष्ट जे लोक शिकवतात ते कायम त्यांच्या लक्षात राहतं। मी सुद्धा माझ्या इंजिनिअरिंगच्या करिअरमध्ये इंजिनिअरिंग पासआउट होण्याच्या आधी मी सांगतो तुम्हाला 150 मुलांना M3 शिकवला होता। त्यामुळे जेव्हा इंजिनिअरिंग पासआउट झालो तेव्हा मला 150 पोरं माझ्याकडनं पास झालेले होते। सो एवढं ते तोंडपाठ होऊन गेलं होतं आणि M3च नाही, कुठले पण विषय, नंबर ऑफ विषय मी टॉपर होतो। सो त्यावेळी मी कसं टॉपर झालो, फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत मी फर्स्ट 10 मध्ये होतो, पण थर्ड इयर पासून मी टॉप केलेलं होतं। का, मला ही आयडिया कळाली जेव्हापासून मी शिकवायला लागलो आणि शिकवायला लागल्यापासून ती गोष्ट मला डबल वाचावं नाही लागली। एकदा आपण वाचलं, समजून घेतलं, 1-2 मुलांना शिकवलं की ते आपोआप हाताखालून लिहिलं जातं आणि आपोआप त्यांना समजावताना आपण तो कॉन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होतो की हे कसं वर्कआउट होतंय, काय होतं, कुठला फॉर्म्युला आणायचा आणि त्यावेळी ते वर्कआउट होऊन मग ते माझ्या डोक्यात फिट बसायचं आणि ती गोष्ट मी विसरत नव्हतो। तुम्ही हे करा। जे मित्र असतील तुमच्या सोबतचे, त्यांना तुम्ही जे टॉपिक प्रिपेअर केले त्यांना विचारा, ज्यांचे नाही झाले त्यांना शिकवा। शिकवल्याने तुमचा कॉन्फिडन्स पण वाढून जाईल आणि ते डायरेक्ट पाठ होऊन जाईल। आणि जे मुलं आहे समजा ज्यांचं वाचून झालंय, आता शिकवायला कोण नाही, मग त्याला आपण रिव्हिजन करू। मग काल व्हिडिओ टाकला होता मी ग्रुप डिस्कशन, त्या टाईपचं एक पॉईंट तू सांग, एक पॉईंट मी सांगतो, म्हणजे रिव्हिजन मध्ये काय होतं, डिस्कशन होऊन जाईल। डिस्कशन मध्ये शिकवलं जाईल, अरे हे असं नाही, असं याला हे लिहायचंय, अशा प्रकारे ती डिस्कशन होऊन ते इतकं परफेक्ट होईल की आपोआप ते शिकवल्या जाईल आणि तेव्हा ते डोक्यात बसेल। तो पहिली स्ट्रॅटेजी क्लिअर झाली। जे वाचलं आहे ते इतरांना शिकवा, न्यूमरिकल असो, थेरी असो, डेरिव्हेशन असो, इक्वेशन्स शिकवा। तुम्हाला 2-4 वेळा रिव्हिजन करायची गरज नाही, आपोआप ते पाठ होऊन जाईल मित्रांनो। यस, आणि सेकंड स्ट्रॅटेजी आहे, भरपूर मुलं मी बघतो ते फक्त वाचतात पण लिहत नाही, शिकवतानाही लिहिलं जातं, त्यामुळे मगाशी मी ऍड केला। सो जे काय लिहिताय ना त्याची शॉर्ट नोट बनवा आणि ते लिहत जा। लिहिल्याने ते परफेक्ट होतो। म्हणशाल सर एवढं मोठं 5-5 पानाचं उत्तर ते कसं लिहिणार, एवढं मोठं नका लिहू ना, त्यातले मेन पॉइंट्स तर लिहा, ऍटलीस्ट डोळे झाकून नंतर पुन्हा लिहून बघा, या पद्धतीने करा। सो वाचल्यानंतर लिहायचंच, थेरी असो, डेरिव्हेशन असो, न्यूमरिकल असो, वाचल्यानंतर लिहा। खूप मोठा प्रश्न आहे, शॉर्ट मधलं लिहा, पण लिहा, नुसतं वाचून ते होणार नाही। एकदा वाचून झालं आठवून बघा, आठवून झालं लिहून काढा, लिहून झालं की पुन्हा आठवून बघा, लगेच तुम्हाला ते पाठ होऊन जाईल मित्रांनो। कारण 2-3 रिव्हिजन इथेच होऊन जाता, कळालं तुम्हाला। सो दोन्ही स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त दिलाय, या फॉलो करा। जे तुम्ही वाचलं आहे ना ते पुन्हा तुम्हाला रिवाइज करायची गरज नाही, डोक्यात फिट होऊन जाईल, पाठ होऊन जाईल मित्रांनो। आणि याच्यासोबत पुन्हा एकदा सांगेल, इंजिनिअरिंगचे अभ्यास करताय, पेपर टेन्शन येतंय, वेळ कमी आहे, विषय स्कोरिंग करायचे, तर नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। कुठलाही तुमच्या डिपार्टमेंटचा फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कुठलाही महत्त्वाचा सब्जेक्ट असो तो त्याचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे। सो पेपर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये फ्री लेक्चर बघा, आवडले तर नक्की कोर्सेस सबस्क्राईब करा।
जेणेकरून जो अभ्यास 5 दिवसात व्हायचा तोच विषय तुमचा 2 दिवसात आमच्या ऍप्लिकेशनवर व्हिडिओ बघून होऊन जाईल। ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात खास काय आहे की ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, त्याच्यासोबत नोट्स आहेत। त्या नोट्स घेतल्या की पुस्तक घेऊ नका, डायरेक्ट नोट्स रेफर करा। पेपर सोल्युशन विकत घेऊ नका, डायरेक्ट तिथे एक एक पेपर सॉल्व्ह करून दिला युनिव्हर्सिटी पॅटर्न वाईज, तो रेफर करा। तसंच पेपर सोडवा, पेपर पॅटर्न देऊन दिलाय की कमी दिवसात काय करायचं, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आधी पेपर पॅटर्नची व्हिडिओ बघा, तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल। त्यावेळी पेपर पॅटर्न करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा ऍड ऑन करून दिले। सो आपले व्हिडिओ लेक्चर कोर्सेस घेऊन मुलं टॉप करतायत, तुम्ही पण टॉपर होऊ शकता। सो नक्की कोर्सेस घ्या, तुमची इंजिनिअरिंग टॉप करा। आणि मी सांगितलेल्या 2 गोष्टी की जे वाचलं ते लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी सांगितलं, पहिल्यांदा इतरांना शिकवा आणि लिहत जा, बघा हे फॉलो करा, खूप फायदा होईल। थँक्यू।